गगनगिरी महाराजांच्या श्रद्धेला कमतरता जात नाही. म्हणजे अशा महान सत्पुरुषांचा आशीर्वाद सहजासहजी मिळत नाही. आणि गुरुचरण असे आहात की त्याने आपल्याला जगावं की मारावं याची अपेक्षा करायची नाही. योगायोग तुमच्यातनं असे आमच्याकडे गगनबावड्याचे नंदकुमार पवार, म्हणजे माझी नजर त्यांच्यावर गेली, त्यांच्यासमोर तर आमचे शब्दच कमी पडणार. असे आपले तडफदार सेवेकरी आणि भक्त महाराजांचे की अशी मंडळी महाराजांच्या जीवनात, संजय महाराज देशमुख हे सगळी मंडळी त्यांनी आपला पूर्ण जीवन गगनगिरी महाराजांच्या चरणी निछावर केलं म्हणावं, अर्पण केलं म्हणावं, समर्पित केलं म्हणावं. आणि अपेक्षा होती, त्यांच्या मनात अपेक्षा होती की महाराजांची सेवा करावी, दुसरं काय विषय नाही. कारण दुसरं काय कळत नव्हतं. कळत होतं कार्य मोठं करावं, समाजात काहीतरी आपलं समाजाचं कार्य मोठं करावं, लोकांच्या आम्ही उपयोगी कसे येऊ, हे अशा चालीरीतीवर अशा बघत बघत पुढचा प्रवास आम्ही आत्ता बघितलं की आत्ताची पिढी नाना सूर्यवंशी वयाने मोठे आहे, पण पुण्यावरनं पार कणवलीला पोचायचं आणि सगळ्यांना साथ द्यायची साधी गोष्ट नाही. हे तुमच्या कार्याला एक वेगळी पवित्रता आलेली आहे. आणि ह्या स्तरावर लक्षात येतं की ज्यावेळी गुरुचं कार्य अशा तऱ्हेने आपण करत असतो, म्हणजे मुलं ज्यावेळी आपल्याकडे आले की महाराजांच्या आशीर्वादाने आपल्याला शिवकथा करायचं आहे, हा महान आणि पवित्र कार्य. गुरुचं कार्य मी म्हणावं करणं सोपं आहे, गुरुचं कार्य करणं सोपं आहे. गुरु हे आईसारखं प्रत्येक क्षणाला आपल्याबरोबर मार्ग काढत काय न तर काय आपला मदत घेत, कोणातरी देवासारखं पुढं करेल, आपल्या कार्याला यश देत असतं. पण देवाचं कार्य, देवाची कथा करणं फार कठीण आहे आणि ह्याला फार पुणे लागतं. मला असं वाटतंय की जेवढं संघर्ष, जेवढं त्याग रवीसारख्या एका मुलाने आणि अनेक वर्ष गगनगिरी महाराजांनी कणवलीला आल्यानंतर त्यांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, त्यांच्या देवालय या स्थानावरची सेवा घडते, रोजची पूजा अर्चा घडते, रोजची आरत्या घडत आहेत, रोज देवाचं काय ना तर काय सत्संग घडत आहे. ही पुण्यामुळे आज ही शिवकथा आपल्या गावात साकार झाली. मगाशी मी विचार करत होतो की तुम्हाला सांगायचं काय. सांगायचं म्हणजे एकच की आमच्या स्वार्थासाठी आम्ही पुन्हा विचार केलं, थोडा माझाही स्वार्थ सांगतो की बोलता बोलता अनेक मंडळी पुढं काय करायचं असा प्रश्न पडतो. कथा झाली, 2 पैसे उभे राहिले, शिल्लक राहिले, कार्य घडलं. आता मग गावाला प्रश्न पडतो, हे पैसे कोणी खायचे किंवा ते पैसे कोणाच्या नावाने राहणार, ते कुठे राहणार. पण गुरुचा आशीर्वाद योग्य तऱ्हेने तुम्ही सगळ्या मंडळीवर असल्यामुळे माझ्या कानावर आलं की तुम्ही ते आर्थिक बल जे शिल्लक आहे त्या कणवली गावात साईडला जे पत्र्याचं शेड आहे किंवा तिथं काय गरज आहे कामासाठी किंवा जीर्णोद्धाराची, त्याच्यात तुम्ही त्याचा विनियोग केलात असं मला ऐकायला आलं. चांगली गोष्ट की समाजाचा जे पैसा आहे एकत्रित केलेला, गोळा केलेला, ते समाजाच्या त्या गावाच्या कारणास्तवच लावलं पाहिजे. ते इकडे तिकडे बाहेर घालून उपयोगाचा नाही. पण त्याचबरोबर पुढं श्रीमस्त येत आहे 2027 साली. सगळ्यांनी आत्तापर्यंत संजय महाराज देशमुख आपला जीवाचा प्राण करून प्रयत्न करत होते की मी गावोगावी जातो, सगळ्यांच्या घरी जातो, सगळ्यांना जागा करतो आणि बाबा सगळ्यांना हात जोडून विनंती करूया की आमच्या गुरुच्या सेवेच्या निमित्ताने तुम्ही आमच्याकडे या,
सेवा रुजवात करा आणि आपल्या ह्या सेवेच्या रुजवात करण्याने दुसऱ्यांना आपण आनंद देऊ. म्हणजे गगनगिरी महाराज म्हणायचे की तुम्ही एकत्र जर यायचे असेल तर कशासाठी, आणि तुमचं जीवन जर वापरायचं असेल तर कशासाठी, तर दुसऱ्यांना आनंद देण्यासाठी. या अनेक वर्षाच्या संगमनेर, कणकवली, लोणी भागातली सुद्धा मंडळी आज आली होती. तर या सगळ्या भागातली मंडळी जी आहेत सेवेनिमित्त, भक्तीचा ओघानिमित्त महाराजांच्या चरणी आले. वर्षानुवर्ष म्हणजे आपल्याला गावोगावी सगळ्यांच्या घरी जाऊन प्रत्येकाला जागा करावं लागलं. पण काल आमचं निदर्शनास आलं की कणकवली गावाचा कार्यक्रम करताना तुम्हाला कोणाच्या घरी वैयक्तिक जाऊन करताना तुम्हाला कोणाच्या घरी वैयक्तिक जाऊन सांगावं लागलं नाही. ही एक फार मोठी आपली आदराची गोष्ट आहे आपल्या गुरु संदर्भात, की गुरुची प्रतिमा, गुरुची प्रतिभा आणि गुरुची परंपरा. की महाराज म्हणायचे की माझ्या जीवनात मी कधी कोणाकडे झोळी पसरवलं नाही. आव्हान हे देवाला करावं, आव्हान हे समाजाला करावं, गावाला करावं, त्यात काही चूक नाही. पण वैयक्तिक जाऊन कोणाच्या घरी जाऊन आपण जर अपेक्षा केली तर त्याच्यात चूक आहे. कारण त्या भक्ताकडे व्यवस्था कधी असते कधी नसते. पण गुरुचं नाव ऐकल्यावर ते लाजत गाजत काही पुढं करतो. पण आपण जर जनरल आव्हान केलं आणि असे कार्य पुढेही तुम्ही जर केलं तर त्याच्यात कधी काही चूक नाही. अशा तऱ्हेने आपण हे तर गावाचा कार्यक्रम झालं. गावाच्या कार्यात तुम्ही व्यस्त असता, गावात पूजा अर्चा रोज असते, कार्य घडतं. पण हे सगळं होत असताना वर्षातनं किती वेळा तुमच्याकडे गुरूचा स्पर्श होत असतो. तुम्ही म्हणणार आम्ही मठात तिथं जातो, काही सकाळ संध्याकाळ मठात तिथे उपस्थित असतात, काही स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून, काही रंगभूमीच्या दृष्टिकोनातून, काय आता कार्याच्या दृष्टिकोनातून. अशी मुलं मी पाहिलं त्यांच्या चेहरे आता की त्याने सेवेला रुजवात होते 8 दिवस, 15 दिवस, महिनाभर, 2 महिने. तर ही मुलं पुढची पिढी जी आहे त्यांना गरज आहे की सद्गुरूशी संपर्क ठेवणं. म्हणजे तुम्ही तुमच्या गावात कार्यरत होत असताना, तुम्ही तुमच्या गावात भक्तीचा आपला अंग पुढे उपस्थित करत असताना गगनगिरी महाराजांच्या चरणी, गगनगिरी महाराजांच्या स्थानात तुम्ही वर्षातनं किती वेळा येऊ शकता. ही येऊ शकता मी का म्हटलं की जेपर्यंत आपण आपल्या संसारातनं त्याग करत नाही, जेपर्यंत आपण आपल्या संसारातनं वेळ काढू शकत नाही, तेपर्यंत आपण गुरुकडे पोहोचू शकत नाही. आणि ही अशी बरीचशी मंडळी आपल्याकडे आहेत. म्हणजे सुरुवात आपला सेवेची जी सुरुवात आहे, आमच्याकडे गेली 40 वर्ष, 40-45 वर्ष श्रमिक सेवा मंडळने आपला या सेवेचा रूप जे आहे की गुरुचरणी आपला कायमस्वरूपी सेवा आपला सुरुवात व्हावी. मग त्याच्यानंतर संगमनेर भागातली मंडळीने आपला भार आपला उचललं आणि तसंच महाराजांचं कार्य आपला हळूहळू आपला चालत राहिलं. त्याच्यानंतर आपल्याकडे सातारा सांगलीतली मंडळी आपला उपस्थित झाली, त्याने पण कायमस्वरूपीची सेवा सुरुवात झाली. पण होत आहे काय, ज्यावेळी आपण एकत्रित येतो, गावात असू द्या, गावाच्या बाहेर असू द्या, तर थोडासा अहमपणा येतो की मी आपला एवढी माणसं एकत्रित करू शकतो, मी आपलं कार्य एवढं मोठं करू शकतो आणि माझ्यामुळे माणसं एकत्रित येतात. ज्यावेळी हे मीपणा येतो त्यावेळी सगळं कार्य शून्य होतं. गगनगिरी महाराज म्हणायचे की 90 वर्षाच्या मी साधू तरी तुमच्या प्रश्नांची वकिली मी देवाकडे करतो. आयुष्याच्या शेवटपर्यंत त्याने कधी सांगितलं नाही की मी देव आहे, मी साधू आहे, मी योगी आहे, मी आपलं तुमचं कल्याण करेन, मी तुमचं चांगलं करेन, मी तुम्हाला हे आपलं करून दाखवणार, ते तुम्ही काळजी करू नका, मी करणार. प्रत्येक वेळेला ते म्हणायचे की देव करणार. तुमच्या प्रश्नांच्या उपस्थिती मी वकिलासारखं देवापुढे मांडणार. पण आपण सामान्य माणसं आहोत, आपण विसरतो की ही जे मीपणा आहे गुरुच्या कार्यामध्ये बाजूला ठेवायचं. किंवा
काही असतो की काही मंडळींना वाटतं की ह्याने मला मोठेपण दिलं नाही तर जरा दुसरीकडे जातो, दुसऱ्याने मोठेपण दिलं नाही तर तिसरीकडे जातो, आणि तिसऱ्याने नाही झालं तर माझ्या वडिलांची जी माणसं आहे, माझ्या ओळखीची माणसं चौथीकडे नेतो. पण गंमत अशी आहे की पहिलीकडे, दुसरीकडे, तिसरीकडे, चौथीकडे नेताना आपण ईर्षेने नेतो, आपण अहमपणाने नेतो, आपण त्यांची दिशाभूल करतो की गगनगिरी महाराज जिथे मी सांगेन तिथं आहे. आपण विसरतं की गगनगिरी महाराज तुमच्या सगळ्यांच्या हृदयात आहे, तुमच्यात आहे, आणि म्हणून तुम्ही त्यांच्या कार्याला उपस्थित आहात. आता हे यांना दिशा देणं किती त्याच्या मागं पार्श्वभूमी आहे की महाराजांना तुम्ही दिशा देता, हे शक्य आहे का? की तुम्ही सूचना देता, महाराजांना तुम्ही सूचना देता, कारण महाराजांची अस्मिता ह्या प्रत्येकाच्या हृदयात वसलेला आहे. म्हणजे तुम्ही एकमेकाशी संपर्क साधताना, तुम्ही एकमेकाशी संवाद साधताना तुमच्या अंगी किती नम्रता पाहिजे, किती शांत मन तुमचं पाहिजे, किती निर्मल आणि कोमल मन पाहिजे. मग तुम्ही एकमेकाशी संपर्क साधून सेवेसाठी एकत्रित उपस्थित झालं, गुरुचरणी आला तर त्याला यश आहे, आणि गुरु त्या गोष्टी मग कबूल करतो. त्याशिवाय तुम्ही जर तसंच जर आलं, कुठेही गेलं, स्तुती झाली, सत्कार केलं, मोठेपण दिलं, सगळं शून्य आहे. कारण त्या वरच्या वैकुंठ बँकेत वर महाराज नेहमी म्हणायचे की तुमचा चेक सेवेचा, भक्तीचा, आशीर्वादाचा इथं वटणार नाही, कारण इथं वटवायला कोणाला अधिकार नाही. तुमचं हे जे चेक आहे हे वैकुंठ बँकेत वटणार, आणि वैकुंठ बँकेत वटवणारा कोण असतो? अशा गगनगिरी महाराजसारखे श्रेष्ठ तपस्वी, श्रेष्ठ योगी, ज्याने एका वर्षापुरता नाही, 100 वर्षापुरता नाही, जन्मोजन्मी त्यांची साधना आणि तपस्या केलेली असते. अशा तपस्वी की आपला चेक वटवू शकतं. पण तुम्ही आणि आम्ही काय विचार करणार की आम्ही किती सेवा केली, आमच्यामुळे हे मठ चालतं, आमच्यामुळे महाराजांची सेवा ही झाली, आमच्यामुळे आर्थिक बळ एवढं उभं झालं की आपण कधीही विचार करू. गगनगिरी महाराज म्हणायचे की जीवनात तुम्ही संपर्क साधताना, सानिध्य साधताना अपेक्षा करू नका. हे तुमचे नातेवाईक असू द्या, मित्र असू द्या, परिवारातली मंडळी असू द्या, शेजारी असू द्या, कोणी असू द्या, अपेक्षा करू नका. तर अपेक्षा जर नाही केलं तर एकमेकाशी संवाद साधताना तुम्ही कुठल्या तऱ्हेने म्हणणार की बाबा माझ्याकडे, माझ्याबरोबर सेवेने गुरुकडे चला. आपल्याला कार्य उभं करण्यासाठी आर्थिक बळ एवढं गोळा करायचं आहे, आपल्याला हे अमुक कार्य अशा तऱ्हेने करायचं आहे, तर अपेक्षा करायची नाही. त्याला निस्वार्थ भाव लागतो, आणि निस्वार्थ भावाने तुम्ही हे शिवपुराण कथा या वेळेला उभे राहिले. म्हणून प्रत्येक क्षणाला आमच्या लक्षात आलं, व्हिडिओ कॅसेट बघताना लोक तिथे येऊन परत सांगताना की गगनगिरी महाराज साक्षात त्या कार्याला, त्या कथेमध्ये उपस्थित होते, कुठल्या नाही तर कुठल्या रूपात, म्हणून ते कार्य उत्तम तऱ्हेने पार पडले. अशा अनेक बारीक सारीक गोष्टी प्रसादाच्या वेळेला, कथेच्या वेळेला, सकाळी पारायणच्या वेळेला कुठल्या नाही तर कुठल्या रूपात महाराज उपस्थित होते. आणि सुरुवातीला हेही तुम्हाला दर्शवलं की तुम्ही सगळी पळापळी केली, सगळे धावपळ केले, सगळ्यांना सांगायचं काम केलं. 2 दिवस सगळे हैराण आणि परेशान होते की कोण घेतंय की नाही. हे अशा तऱ्हेने गुरु आपल्याला दाखवत असतो की हे सगळं तुम्ही करत नाही, माझा कार्य माझ्याकडनंच व्हायचं आहे. आणि म्हणून तुम्हाला म्हटलं की महाराज तिथे त्या कार्याला उपस्थित होते, पण हळूहळू भाविकांना त्याने सद्बुद्धी दिली, त्याने तुमच्या कार्याची पवित्रताची रूपरेषा त्यांना सद्बुद्धी देऊन मग ते तुमच्या कार्याला उपस्थित राहिले. अशा हे महान तपस्वी, अशा सत्पुरुष हेच अशा गोष्टी करू शकतात. मग प्रत्येक क्षणाला तुम्हाला सांगितलं
दिलं तर तुम्हाला बाहेरच्या समाजाला सुख देता येईल. जर तुमच्या संसाराला तुम्ही दुःखी ठेवला, जर तुमच्या संसाराला तुम्ही आनंदात ठेवता आलं नाही तर ते आनंद तुम्हाला बाहेरपर्यंत देता येणार नाही. पण महाराज म्हणायचे, प्रथम महिला ही लक्ष्मीच्या ठिकाण आहे. तुम्ही लक्ष्मीला प्रसन्न ठेवलं, सरस्वतीला प्रसन्न ठेवलं तर परिवाराला सुख लागेल. पण अतिशय गरजेचं आहे की काही मंडळी आपल्याला त्यांना वाटतं की वगैरे गगनगिरी महाराजकडे आम्ही जातोय की आम्ही घरात कसंही वागलं, घरात काही शब्द वापरलं, गावात कसंही वागलं तर आपल्याला काय कोण विचारतंय, काय कोणी आपल्याला सांगू शकत नाही. कारण आपली प्रतिष्ठा भरपूर वाढलेली आहे. आपल्याला सगळे फार मोठे पद देत आहे. पण सगळ्यांच्या वर एक कोणीतरी आपला शून्य अवस्थेतलं फार शक्तिशाली शक्ती या निसर्गातल्या या सृष्टीतला वर आपल्याकडे बसलेला आहे, जे आपल्याला पाहत असतो, जे आपल्या कुटुंबात आपल्या परिवारात जिथे कुठं पोचू शकत नाही तिथे ते पाहत असतात. पण अतिशय गरजेचं आहे तुम्ही महाराजांकडे येत असताना तुमच्या संसाराला, तुमच्या मुलाबाळांना तिथे उद्वेगपणा, अशांतपणा, व्यसनी होऊन त्याला दुःखी करून, नाराज करून तुम्ही गगनगिरी महाराजांची भक्ती किंवा आशीर्वाद देऊ शकणार नाही. पण पहिला तुमचं कर्तव्य आहे की तुमच्या परिवाराला, तुमच्या मुलाबाळासनी, तुमच्या मालकाला, तुमच्या बायकोला तुम्हाला सुख देता आलं पाहिजे. जरी सुख तुम्हाला नाही देता आलं तर जीवनात तुम्हाला काय कमवता आलं नाही. सोपं नाही आहे. कारण हे सुख देताना सुद्धा कर्म आणि प्रारब्ध अवलंबून आहे. पण हे कर्म आणि प्रारब्ध सुद्धा आशीर्वाद देताना, सुधारताना कर्म कोणाचा आपण बदलू शकत नाही, स्वभाव कोणाचा आपण बदलू शकत नाही. पण गगनगिरी महाराजसारखे तपस्वी त्यांना सैलपणा आणू शकतो, थोडासा शांतपणा आणू शकतं आणि आपल्याला, परिवाराला, आपल्या संसाराला सुख देण्यात ते आपल्याला मदत करू शकतात. काही मंडळी म्हणतात की आमच्या नशिबात होतं, पण गुरुकडे का जावं? गुरु पाणी नाकापर्यंत आलं तेपर्यंत हस्तक्षेप तुमच्या संसारात आणि तुमच्या कर्मापर्यंत करत नाही. पण गुरु ज्यावेळी तुमच्या नाकाचं वर पाणी जायचा प्रयत्न केलं त्यावेळी गुरु बरोबर असा हात धरतो तुमचा आणि वर खेचतो. अशा वेळेला गुरुचा आपला महिमा दिसून येतो. म्हणून गगनगिरी महाराजकडे येताना प्रत्येक वेळेला आत्तापासून पहिलेच तुमचे संस्कार फार सुंदर आहेत, भक्तिमय वातावरण आहे. रवीने आपल्या चांगल्या तऱ्हेचा गावाला एकत्रित करून प्रत्येक वेळेला 2-2, 3-3 महिन्याने काय नाही तर काय देवाचं कार्य करत करत प्रत्येकाला जागा ठेवलं आहे. जागा राहणं सुद्धा गरजेचं आहे. आता 6 महिन्याने, वर्षाने कुठलाही कार्यक्रम झालं मग अचानक आपली मंडळींना जागा करणं सुद्धा कठीण होतं. पण 2-2, 3-3 महिन्याने त्याने आपला सुंदर काय नाही तर काय आपल्या निमित्ताने गावाला जागा करून आज हे करायचं, आज ते करायचं करत 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 तुम्हाला सगळ्यांना जागा ठेवणं ही सुद्धा फार मोठी ठेवी आहे की आपला प्रत्येक भक्त तुम्ही जागरूक आहात. आणि अशा संतांच्या, अशा तपस्वीच्या चरणी भक्तही जागरूक लागतं. भक्त जर जागरूक असेल तर त्यांच्या गुरूंना कळतं की त्यांच्या पदरात आपल्याला कधी, कसं आणि काय घालायचं. म्हणून महाराजांच्या चरणी आपण प्रार्थना करू. तुम्ही सगळी मंडळी प्रेमाने, मायेने आपला या कार्यानंतर महाराजांच्या चरणी आलंय. पुढेही चिरंतन तुम्ही सेवेनिमित्ताने, भक्तीच्या अंगाच्या निमित्ताने गावाकडे म्हणा, महाराजांकडे म्हणा, असंच आनंदाने येत राहा. पुढच्या सिंहस्थाची तयारीसुद्धा आत्तापासून करत राहा, जेणेकरून प्रत्येक कुटुंबाचा, प्रत्येक जीवाचा